सुषमा अंधारेंचा अजित पवार यांना सवाल आहे। अजित पवार म्हणाले आहेत, मी संविधानिक नियमांच्या चौकटीत आहे, मग पार्थ पवारांवर कारवाई का नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय। संविधानिक नियमानुसार गुन्हा दाखल का झाला नाही, हा देखील मुद्दा त्या उपस्थित करतात। 21 कोटी ज्याचे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी ज्याची 21 कोटीची देय होते, सदर दस्ता जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे लेटर ऑफ इंटेंट, ज्याला आपण इरादा पत्र म्हणतोय, त्या इरादा पत्राला जोडलेला आहे आणि स्पष्टपणे त्यातली सवलत मागितलेली आहे। ती सवलत मागताना खाली ज्या सह्या आहेत त्यामध्ये एक सही अमर दिग्विजय पाटील आणि दुसरी सही जी आहे ती पार्थ पवार यांची आहे। या संपूर्ण प्रकरणातल्या सर्व अधिकाऱ्यांच्या जे काही महत्त्वाचे अधिकार आहेत त्यांचे निलंबन ची प्रक्रिया चालू आहे, कारवाई चालू आहे। यातल्या शीतल तेजवानी आणि पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे। मग जर सगळं संविधानाने करायचंय आणि संविधानात सांगितलंय की कायद्यासमोर सगळे समान आहेत, तर मग पाटलांवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही। कदाचित हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि न्यायप्रिय असणाऱ्या अजितदादांना सुद्धा अजिबात मानवणारे नसेल। त्यामुळे पार्थ पवारांना नेमकं कशामुळे वाचवलं जाते याचं उत्तर आता डिपार्टमेंटने द्यायला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।